फिर डॉक्टर आंबेडकर तुम्हारे बाप का भी बाप है, फिर डॉक्टर आंबेडकर तुम्हारे बाप का भी बाप है. कारण गांधीला कोणी वाचवलं? हा, नाही तर स्वातंत्र्याचा सूर्य तरी पाहायला मिळाला असता का? वास्तविकता आठवता येत नाही हो. सन्माननीय शाहीर अरुणजी पाटील साहेब, तिरंगा निशान मुक्काम पळसा यांच्याकडून 100 रुपये मिळाले. धन्यवाद. ऐका पुढे काय म्हणतो. गोविंदराव पानसरे जरा वाचा तुमचे डोळे उघडले. भवानी आणि हिराबाई ह्या दोघे बहिणी होते. ज्यावेळी शिवाजी महाराजांचे लहानपणा 1.5 वर्षाचे होते त्यावेळेस राजमाता जिजाऊला अतिसार झाला होता. त्यावेळेस त्यांनी शिवाजी महाराजांची सेवा केली. बालपणी हे भवानी एवढी स्वभावाला मंदिर होती तर तिच्या अंगावर शिवाजी महाराज होऊन गेला. तो राहतच नव्हता भवानी शिवाय. आणि ज्या वेळेस त्या भवानीचं लग्न पुण्यामध्ये एका चांगल्या मुलाशी करून दिलं कोणाला राजमाता जिजाईनं मोठ्या झाल्यावर, तेव्हा शिवाजी महाराज राहत नव्हता. तिच्याशिवाय तिच्या संगत जातो बरे. शिवाजी महाराज लहान होता आणि म्हणून माता जिजाईने तिला जाते वेळेस आशीर्वाद दिला. जसं माय जेव्हा पोरगी आपल्या घरून साल होते तेव्हा तिला काही ना काही साबण देते. बरोबर आहे काय बोलले? तसा राजमाता जिजाईने भवानीला साबण दिला, आशीर्वाद दिला. म्हणजे भवानी तू जा आणि सुखीला काही अडचण असली तर या जिजाईला सांग. काही अडचण असली या जिजाईला सांग. पण मी आज तुला एक आशीर्वाद देते. जेव्हा जेव्हा माझा शिवाजी राजा बनल आणि त्याच्या नावाचा जय जयकार होईल तर त्याच्या नावासोबत तुझ्या नावाचा सुद्धा जय जयकार होईल. हा आशीर्वाद राजमाता जिजाईने त्या भवानीला दिला. आज या होय भवानी. हे जोडते सांगते कोणती ना कोणती भवानी. आम्हाला अरे पूर्वीपासून उल्लू बनवत आले हे लोक. रंगा ढगल्याच्या गोष्टीला काही हाल होऊ नाही अशा गोष्टी आम्हाला सांगत आले. हे सांगासाठी छाती पाहिजे, जिगर पाहिजे एवढ्या लोकांमध्ये. समजलं काय? त्या ठिकाणी एक अभ्यास होतील. वाचा, मी सांगतो त्या पुस्तकाची नाव. आणि म्हणून त्याने बोलून हर हर आणि अत्याचारांचा केला संहार. तुम्ही अंधश्रद्धेचे पाखंड, तुम्ही अंधश्रद्धेचे पाखंड आपल्या शाहिरीतून करा हद्द पार. अशी शाहिरी करा. महापुरुषांची वाणी, महापुरुषांची वाणी आणि तुम्ही आवर्जुनी आणि सर्वसामान्याच्या काळी
सर उठाकर जीना है तो अपने आप से एक वादा करो और गैरों से बढ़कर खुद पर भरोसा ज्यादा करो। अगर सर उठाकर जीना है तो अपने आप से एक वादा करो, गैरों से बढ़कर खुद पे भरोसा ज्यादा करो। और जो लड़का अपने अरमानों से शादी करे, जो लड़का अपने सपनों से शादी कर ले, ऐसी एक तो भी औलाद पैदा करो, ऐसी एक तो भी औलाद पैदा करो। असं नाव जीवन आहे माणसाचं। काय काय शेवटचं सत्तेमध्ये लोक आहेत, मी पक्षपाती बोलणार नाही, मला बीजेपी काँग्रेसला राष्ट्रवादीशी काहीतरी घेणं नाही। सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध काही आणि बोलणारा ठरतो देश होईल, इथं अशी चाल आहे, अशी रीत आहे। सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध हा नागपाटला कोटी लावून उपर मराठी गेलो, हे असे लोक पाहिजे आला समजलं काय? याच्या विरुद्ध काही बोलू नका, बोलले तर तुम्हाला देशद्रोही ठरवतात। शिवाजी महाराजांचा राजदरबार लागायचा, कोणत्या दिवशी लागायचा? अमावस्या आणि पौर्णिमेला। या ठिकाणी अमावस्या अपशकुन मानले जाते। या देशामध्ये पुरोहिताची अशी मान्य आहे, ब्राह्मणशाहीची, का अमावस्या ही काळी रात्र आहे, त्या दिवशी कोणतं शुभ कार्य करू नये। पण आजपर्यंत शिवाजी महाराजांच्या लढाई जिंकल्या तर अमावस्येच्या दिवशी जिंकले, हा इतिहास आहे शिवाजी महाराजांचा। समजलं काय? शिवाजी महाराजांना का चालत नव्हता? त्याचं कारण आहे, कारण शिवाजी महाराजांना याच्या पोटपूजेवर हात मारली, गोहत्या बंद केली, यज्ञ पद्धती बंद केली शिवाजी महाराजांना। हे सगळे याचे धंदे बंद केले म्हणून शिवाजी महाराजांना चालत नव्हता, दुसरं काही कारण नाही।